A very good morning to all of you. To students, today we will learn chapter number 12. Topic is profit and loss. So in this topic, we will learn what is meant by profit, what is meant by loss, when we made a profit, when we incurred a loss. आपण काय शिकणार? प्रॉफिट म्हणजे काय, लॉस म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांनो ते आपण या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर नवीन चॅप्टर शिकायला तुम्ही तयार आहात. प्रॉफिट अँड लॉस. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट मीन्स व्हेरी गुड पा स्माइली मीन्स प्रॉफिट म्हणजे फायदा. लॉस मीन्स नुकसान. ठीक आहे, बघा प्रॉफिट मीन्स प्लस. प्रॉफिट म्हणजे काय, फायदा. विद्यार्थी मित्रांनो, व्यवहारामध्ये होणारा फायदा. लॉस म्हणजे काय, नुकसान. हे कधी होतं विद्यार्थी मित्रांनो? एखाद्या बिझनेस मध्ये होत असतं, आहे ना. एखादी जो वस्तू विकत असतो, त्या वस्तू विकणाऱ्याला प्रॉफिट किंवा लॉस होत असतं. ठीक आहे, सो ऑब्झर्व दस. काय विद्यार्थी, खरी कमाई. खरी कमाई काय म्हणजे काय करतो आपण, वेगळ्या म्हणजे स्टॉल तयार करतो. 3-4 मित्र एकत्र येतो, त्या 3-4 मित्र एकत्र येऊन एखादी वस्तू बनवतो आणि विकतो. बघा या स्टॉल दिसतोय, तर या स्टॉलवर आपण ट्रान्झॅक्शन पाहूया. काय दिसतं तुम्हाला बघा, प्रॉफिट अँड लॉस. हिअर देर आर 2 स्टॉल्स. फर्स्ट स्टॉल कुणाचा सांगा लवकर. शबाना अँड सुहाना. ठीक आहे, सेकंड स्टॉल कुणाचा आहे बघा, अब्दुल अँड रशीद. आता बघा स्टॉल लावलाच असेल, सो दे परचेस सम रॉ मटेरियल. काही रॉ मटेरियल त्यांनी कशा खरेदी केलं असेल, कशाला, हे टू मेक चिवडा और समथिंग सम अदर थिंग. हे वस्तू बनवायला त्यांनी काहीतरी रॉ मटेरियल खरेदी केलं. बघा रॉ मटेरियल काय काय घेतलं, व्हेजिटेबल्स ₹50, टोमॅटो सॉस ₹40, ब्रेड ₹60, अनियन्स ₹20 आणि मिसलेनियस म्हणजे इतर खर्च ₹35. मीन्स टोटल एक्सपेंडिचर ऑन दिस रॉ मटेरियल इज 205. विद्यार्थी मित्रांनो, ₹205 त्यांनी खर्च केले. अँड आफ्टर सेलिंग देअर ॲटम दे गॉट ₹250. विकल्यानंतर त्यांना ₹250 मिळाले. काय वाटतं, फायदा झाला की नुकसान झालं? येस, दे मेड अ प्रॉफिट बिकॉज 205 इट इज द कॉस्ट प्राइस. एवढ्या रुपयात त्यांनी वस्तू खरेदी केल्या आणि विकल्या किती मध्ये, 250. सो इट इज अ सेलिंग प्राइस. नाउ ट्रान्झॅक्शन ऑफ अब्दुल अँड रशीद. बघा, दे परचेस रॉ मटेरियल, व्हेजिटेबल 20, बटर ₹40, ब्रेड ₹60, प्लेट ₹10 आणि मिसलेनियस म्हणजे अदर एक्सपेंडिचर ₹70. तर टोटल एक्सपेंडिचर इज, बघा त्यांनी टोटल खर्च किती केला, 200. अँड आफ्टर सेलिंग देअर ॲटम दे गॉट ₹150. विद्यार्थी मित्रांनो, विकल्यानंतर त्यांना ₹150 मिळाले. दॅट मीन्स अब्दुल अँड रशीद इन्कर्ड अ लॉस. त्यांना नुकसान झालं विद्यार्थी मित्रांनो. इन्कर्ड अ लॉस ऑफ ₹50. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट कधी, लॉस कधी? व्हेरी गुड, वेन द सेलिंग प्राइस इज बिगर. समजा सेलिंग प्राइस जास्त असेल तर कॉस्ट प्राइस कमी असेल तेव्हा प्रॉफिट होतं. चला आता बघा, हिअर देर इज अ फर्स्ट एक्झाम्पल. फ्रॉम अ होलसेलर रमेश बॉट अ टेडी बियर्स फॉर ₹2000. बॉट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, बॉट म्हणजे खरेदी केले. किती रुपये खरेदी केलं टेडी बियर, 2000. आफ्टर सेलिंग ऑल द टेडी बियर्स ही गॉट ₹2400. त्याला सर्व विकल्यावर, टेडी बियर विकल्यावर किती मिळाले, 2400. डिड ही मेक प्रॉफिट ऑर लॉस? त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला, सांगा पटकन, विचार करा. बघा, इट इज अ मॅन्युफॅक्चरर, इट इज अ होलसेलर अँड दिस इज द रमेश. ठीक आहे, काय केलं यांनी, रमेशने, ही परचेस अ टेडी बियर फ्रॉम अ होलसेलर फॉर रुपीज, किती मध्ये खरेदी केलं, 2000 मध्ये खरेदी केले टेडी बियर या होलसेलर कडून. अँड सोल्ड ऑल द आर्टिकल्स, सो ऑल द टेडी बियर्स किती मध्ये विकले त्यांनी, 2400. त्यांनी एका व्यक्तीला सर्व टेडी बियर 2400 ला विकले. काय वाटतं, रमेश हुशार आहे कधी? 2000 मध्ये घेतले, 2400 मध्ये विकले. किती मध्ये घेतले विद्यार्थी मित्रांनो, 2000. सो इट इज द कॉस्ट प्राइस. जितक्या रुपयात आपण वस्तू खरेदी करतो दॅट इज द कॉस्ट प्राइस, आणि जितक्या रुपयात विकतो दॅट इज द सेलिंग प्राइस. आता बघा, कॉस्ट प्राइस और बाईंग प्राइस. कॉस्ट प्राइसलाच बाईंग प्राइस म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. कॉस्ट प्राइस और बाईंग प्राइस ऑफ टेडी बियर इज ₹2000. सेलिंग प्राइस ऑफ टेडी बियर इज 2400. दॅट मीन्स सेलिंग प्राइस इज बिगर दॅन द कॉस्ट प्राइस. या व्यवहारामध्ये सेलिंग प्राइस जास्त आहे, याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो देर इज द प्रॉफिट. मग आता पाहू त्याने किती कमवले. चला, प्रॉफिटचा फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस इज, सांगा किती मध्ये विकले त्यांना, 2400. तर सेलिंग प्राइसच्या खाली सेलिंग प्राइस ठेवतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, इथे ठेवायचे 2400. कॉस्ट प्राइस म्हणजे काय, किती रुपयात घेतली. व्हेरी गुड, कॉस्ट प्राइस इज 2000. ठीक आहे,
So 2400 minus 2000 that is the किती मिळाले? 400. त्यांना किती कमवले विद्यार्थी मित्रांनो? 400 रुपये रमेशने कमवले. ठीक आहे, चला. रमेश मेड अ प्रॉफिट ऑफ ₹400. ठीक आहे, चला. ऑब्झर्व द एक्झाम्पल. अनदर एक्झाम्पल, हरभजन बॉट बनाना वर्थ ₹300. बॉट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? खरेदी केले. 300 रुपयात बनाना खरेदी केले. विकले कितीला? सोल्ड देम ऑल ₹220. 220 ला विकले. डिड ही मेक अ प्रॉफिट और लॉस आणि हाऊ मच वॉज इट? त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला आणि किती झाला? चला बघा. देर इज द इमेज ऑफ बनाना. देर काय काही काही बनाना खराब झालेले आहे म्हणून त्यांनी कमी पैशात विकले असं आहे की नाही. चला, तर व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ बनाना? सांगा लवकर. किती मध्ये बनाना खरेदी केली त्यांनी? कॉस्ट प्राइस म्हणजे काय विद्यार्थी म्हणतो? किती मध्ये कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. कॉस्ट प्राइस वर बाईंग प्राइस ऑफ बनाना दॅट इज ₹300. सेलिंग प्राइस ऑफ बनाना दॅट इज ₹220. इथे काय विद्यार्थी मित्रांनो? सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस ही छोटी आहे कॉस्ट प्राइस पेक्षा. याचा अर्थ काय? हरभजन इन्कर्ड लॉस. लॉस का बरं झाला? बिकॉज सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस. चला, लॉस मग काढू आपण. आपल्या लक्षात आलं का नुकसान झालेलं आहे? मग लॉस काढू. लॉस काढता फॉर्म्युला बघा काय विद्यार्थी मित्रांनो? व्हेरी गुड. लॉस बघा, लॉस हा रेड कलर मध्ये दाखवलाय. लॉस म्हणजे नुकसान. लॉस काढताना पहिल्यांदा कॉस्ट प्राइस येणार, नंतर सेलिंग प्राइस येणार. ठीक आहे. सो व्हॉट इज द कॉस्ट प्राइस? सांगा लवकर. कॉस्ट प्राइस इज, कॉस्ट प्राइसच्या खाली किती ठेवायचे? 300. आणि सेलिंग प्राइस, व्हेरी गुड. सेलिंग प्राइस इज 220. 300 minus 220 is 80. ठीक आहे. सो हरभजन incurred a loss, suffered a loss of ₹80 in this transaction. विद्यार्थी मित्रांनो, हरभजनला 80 रुपयाचं नुकसान झालं. ठीक आहे. नाउ here is the activity for you. पहा काय ऍक्टिव्हिटी आहे? The cost price and selling price are given in the following table. Find out whether there was a profit or loss. विद्यार्थी मित्रांनो, आता एका टेबल मध्ये कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस दिली आहे. तुम्हाला प्रॉफिट झाला की लॉस झाला ते सांगायचं आहे. पहा, फर्स्ट एक्झाम्पल, कॉस्ट प्राइस 400, सेलिंग प्राइस 500. सांगा लवकर, प्रॉफिट झाला की लॉस झाला? व्हेरी गुड. सेलिंग प्राइस इज बिगर दॅन द कॉस्ट प्राइस, सो दॅट इज द प्रॉफिट. सेकंड एक्झाम्पल बघा, कॉस्ट प्राइस 320, सेलिंग प्राइस 400. विद्यार्थी मित्रांनो, कॉस्ट प्राइस म्हणजे काय? किती मध्ये वस्तू घेतली. सेलिंग प्राइस म्हणजे काय? किती मध्ये वस्तू विकली. 320 ला घेतली, 320 ला घेतली, 400 ला विकली. जास्त पैशाला विकली. व्हेरी गुड. सो इन दिस ट्रान्झॅक्शन देर इज द प्रॉफिट. थर्ड एक्झाम्पल, कॉस्ट प्राइस 1500, सेलिंग प्राइस 1200. मी सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस कमी आहे, कमी पैशाला विकली आहे, जास्त पैशाला घेतली आहे. व्हेरी गुड. देर इज अ लॉस. इथे लॉस झालाय. फोर्थ एक्झाम्पल, कॉस्ट प्राइस 600, सेलिंग प्राइस 756. 600 ला घेतली, 756 ला विकली. काय झालं असेल? व्हेरी गुड. देर इज द प्रॉफिट बिकॉज सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन द कॉस्ट प्राइस. नाउ द फिफ्थ एक्झाम्पल बघा, कॉस्ट प्राइस 800, सेलिंग प्राइस 650. कमी पैशाला विकली. सो देर इज द, काय झालं असेल? लॉस, नुकसान झालं बिचाऱ्याला. नाउ हियर देर इज ऍक्टिव्हिटी फॉर यू. बघा काय ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला. काय करायचं तुम्हाला? द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड आउट वेदर देर वॉज अ प्रॉफिट और लॉस. तुम्हाला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॉफिट झालाय की लॉस झालाय. ठीक आहे. हियर देर आर 5 एक्झाम्पल फॉर यू. 5 एक्झाम्पल तुमच्यासाठी आहे आणि 5ही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. फक्त इथे प्रॉफिट झाला की लॉस झाले लिहायचं आहे. आता बघा, पहिलं एक्झाम्पल, कॉस्ट प्राइस 700, सेलिंग प्राइस 550. म्हणजे काय? सेलिंग प्राइस इज स्मॉलर दॅन द कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस कमी आहे, याचा अर्थ इथे काय झालं असेल विद्यार्थी मित्रांनो? लॉस झाला असेल. ठीक आहे. तुम्हाला करायचं आहे. नाउ ऑब्झर्व द एक्झाम्पल. द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड आउट वेदर देर वॉज अ प्रॉफिट और लॉस अँड हाऊ मच वॉज इट. तुम्हाला आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला प्रॉफिट झाला की लॉस झाला ते पण सांगायचं आहे. कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस दिलेली आहे आणि किती झाला ते पण सांगायचं आहे. ऑब्झर्व द एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, कॉस्ट प्राइस 600, सेलिंग प्राइस 420. सांगा लवकर काय झालं असेल? विचार करा. सेकंड एक्झाम्पल, कॉस्ट प्राइस 850, 850 ला वस्तू घेतली, कितीला विकली? 950 ला. थर्ड एक्झाम्पल, कॉस्ट प्राइस 5000, सेलिंग प्राइस 8000, 8000 ला विकली 5000 ची वस्तू. फोर्थ एक्झाम्पल, कॉस्ट प्राइस 9800, सेलिंग प्राइस 8000, कमी पैशात विकली. फिफ्थ एक्झाम्पल, कॉस्ट प्राइस 200, सेलिंग प्राइस 210. मग आता काय विचारलंय? फाइंड आउट वेदर देर वॉज अ प्रॉफिट और लॉस. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट झाला की लॉस झाला ते काढायचं आहे.
चला फर्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा. सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस कमी आहे याचा अर्थ काय झालाय, 600 ची वस्तू 420 ला विकली, प्रॉफिट झाला की लॉस झाला. देर इज अ लॉस. विल फाइंड आउट द लॉस. लॉसचा फॉर्म्युला काय 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 सांगा लवकर. कॉस्ट प्राइस मधून सेलिंग प्राइस मायनस करायची. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइसच्या खाली कॉस्ट प्राइस किती आहे 600, सेलिंग प्राइस किती आहे 420. चला ठेवूया. 600 मायनस 420 काय झालं सांगा लवकर. हियर 180 रुपीज लॉस. इन द फर्स्ट ट्रान्झॅक्शन देर इज द लॉस ऑफ 180. सेकंड एक्झाम्पल सांगा. कॉस्ट प्राइस 850, सेलिंग प्राइस 950. 850 ची वस्तू 950 ला विकली, काय झालं असेल. व्हेरी गुड, प्रॉफिट. प्रॉफिटचा फॉर्म्युला हाच राहणार का, नाही उलटा. सेलिंग प्राइस आधी येत असणार, कॉस्ट प्राइस नंतर असणार, कारण सेलिंग प्राइस जास्त आहे. सो प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइसच्या खाली सेलिंग प्राइस काय ठेवायचं, 950 आधी ठेवायचे, 850 नंतर ठेवायचे. सो सेलिंग प्राइस इज 950 and cost price is 850. 950 minus 850, very good, there is the 100 rupees. So in the second transaction there is the profit of 100. Third example, cost price 5000, selling price 8000. सांगा लवकर काय झालं असेल. व्हेरी गुड, सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन द कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस जास्त आहे, 5000 ची वस्तू 8000 ला विकली, प्रॉफिट झाला असेल. चला वी विल राईट द फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस 8000 आधी ठेवा, 8000 minus 5000 is 3000. So in the second transaction there is the profit of 3000. The first transaction loss of 180 rupees. Second transaction जगामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्यवहार profit of 100 rupees. In the third transaction there is a profit of 3000. Now we'll solve the fourth and fifth example. Now here there is the example for you. Example number 1, a shopkeeper bought a bicycle for rupees 3000 and sold the same for rupees 3400. विद्यार्थी मित्रांनो सायकल 3000 ला घेतली, 3400 ला विकली. हाऊ मच वॉज इट प्रॉफिट. प्रॉफिट किती सांगा लवकर. पहिले काय लिहू, कॉस्ट प्राइस 3000, सेलिंग प्राइस ऑफ बायसिकल 3400. सेलिंग प्राइस जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ काय झालं असेल. विद्यार्थी खुश आहे, प्रॉफिट. So profit is equal to SP means selling price, CP means cost price. चला selling price 3400, cost price 3000. So in this transaction 400 rupees profit. Now student, we will solve the what problem of profit and loss. Observe the first example. A shopkeeper bought a bicycle for rupees 3000 and sold the same for rupees 3400. How much was his profit? काय झालं विद्यार्थी मित्रांनो, बॉट म्हणजे काय, बॉट म्हणजे खरेदी केले. अ शॉपकीपर बॉट अ बायसिकल फॉर रुपीज 3000. एका शॉपकीपरने, एका दुकानदाराने एक सायकल किती मध्ये खरेदी केली, 3000 ला. अँड सोल्ड द सेम, तीच विकली 3400 ला. हाऊ मच वॉज इट प्रॉफिट. प्रॉफिट किती झाला. व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम मध्ये काय दिलाय, कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल इज 3000, सेलिंग प्राइस ऑफ द बायसिकल इज 3400. इन दिस ट्रान्झॅक्शन सेलिंग प्राइस इज बिगर दॅन द कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस जास्त आहे, याचा अर्थ काय, here there is the profit. काय झालंय, प्रॉफिट. So we will find out the profit. Profit is equal to SP minus CP. SP means selling price, CP means cost price. So what is the selling price of bicycle, that is 3400, and what is the cost price of bicycle, that is 3000. So 3400 minus 3000, it is 400. So in this transaction a shopkeeper made a profit of rupees 400. विद्यार्थी मित्रांनो या व्यवहारामध्ये 400 रुपयाचा फायदा झाला, बिकॉज सेलिंग प्राइस इज बिगर दॅन द कॉस्ट प्राइस. सो ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. Hamid bhai bought apples worth rupees 2000 and sold them all for 1890 rupees. Did he make a profit or loss? How much was it? काय झालं विद्यार्थी मित्रांनो, हमीद भाई बॉट म्हणजे खरेदी केली, काय ऍपल्स, काय ऍपल्स खरेदी केले कितीला, फॉर रुपीज 2000 अँड सोल्ड देम ऑल फॉर रुपीज 1890. 1890 रुपयाला विकले, पहा कमी पैशात विकले आहे. काय झालं असेल, डीडी मेक अ प्रॉफिट और लॉस. काय झालं असेल सांगा पटकन. व्हेरी गुड, देर इज द लॉस. सो फर्स्ट विल राईट व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम. कॉस्ट प्राइस ऑफ द एपल्स इज 2000, selling price of the apple is 1890. So in this transaction cost price is bigger than the selling price. Very good. When the cost price is bigger than the selling price, so in this transaction there is the loss. नुकसान झालेलं आहे. बघा हे चित्र काय दर्शवतं, त्याला नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. So we will find out the loss. So what is the formula of loss? Loss is equal to
CP minus SP. CP means cost price. SP means selling price. So what is the cost price of Apple? That is 2000. And what is the selling price of Apple? It is 1890. So selling price minus cost price minus selling price, that is rupees 110. So Hamid Bhai incurred a loss of rupees 110 in this transaction. Hamid Bhaiला विद्यार्थी मित्रांनो 110 रुपयाचं नुकसान झालं. Now here there is the activity for you. Sharad bought a bag for rupees 800 and sold the same for rupees 890. शरदने काय 800 रुपयाची बॅग 890 ला विकली. Did he make a profit or loss and how much was it? Second example, Rahim bought 25 sarees from a wholesale merchant for rupees 1000 and sold them all at rupees 420. 25 साडी किती मध्ये घेतल्या 1000 रुपयाला आणि 420 ला 420 रुपयाला एक याप्रमाणे विकली. हाऊ मच प्रॉफिट डिड रहीम गेट इन दिस ट्रान्झॅक्शन? विद्यार्थी मित्रांनो रहीमला या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं ते तुम्हाला काढायचं आहे.